झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर। आनंदवारीत आपलं स्वागत। आषाढी एकादशी अवघ्या 7 दिवसांवर आली आहे। पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांना आता आस लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची। दोन्ही पालख्यांमध्ये रिंगणांच्या सोहळ्यांबरोबरच वारकऱ्यांचे फेर आणि खेळही रंगतायत। त्यामुळेच वारीतला प्रत्येक क्षण हा आनंदमय बनून गेलाय। आषाढी वारीच्या आनंद घडामोडींचा आढावा घेणारा हा विशेष कार्यक्रम आनंदवारी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज तरडगावहून काळज, सुरवाडी, निंभोरे ओढा, वडजल मार्गे फलटण मुक्कामी जाणार आहे। काल चांदोबाचा लिंब इथं उभ्या रिंगणाचा सोहळा पार पडल्यानंतर माऊलींचा तरडगाव इथं मुक्काम होता। तर संत तुकाराम महाराजांची पालखी काल बेलवडीतल्या गोल रिंगणानंतर अंथुर्णे मुक्कामी होती। आज तुकाराम महाराजांची पालखी शेळगाव फाटा, चोपन फाटा, गोतंडी करून निमगाव केतकीला मुक्काम घेणार आहे। संत निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर जिल्ह्यात कोरेगावहून मार्गस्थ होत आज सोलापूर जिल्ह्यातील रावगावमध्ये मुक्काम घेणार आहे। तर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची पालखी आज अनाळे कंडारीवरून 5 पिंपळे पिंपरखेडवरून परांडा गावी विसावणार आहे। आता वारकऱ्यांना आस लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची आणि अवघ्या 7 दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे। रिंगण सोहळ्यांबरोबरच या वारकऱ्यांचा विठुनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगांच्या गजरात त्यांचं सुरू असणारं विठुरायाचं आर्जव यामुळे वारीतला प्रत्येक क्षण आनंदमय बनून गेलाय। आणि आज ज्ञानोबा माऊलींची पालखी तसंच तुकाराम महाराजांची पालखी आपल्या पुढच्या मुक्कामी विसावणार आहे। नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथील गुंडा महाराज संस्थानची पायी दिंडी गेल्या 225 वर्षांपासून देगलूर ते पंढरपूर अशी निघते। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या 3 दिवस आधीच प्रस्थान ठेवणारी ही पालखी पंढरपूरमध्येही 3 दिवस आधीच पोहोचते। लातूरमध्येही या दिंडीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। देगलूरहून 18 दिवसात पंढरपूरला निघालेल्या या दिंडीत मोठा उत्साह दिसून आला। विद्यार्थी, तरुणांसह वृद्ध महिला आणि पुरुषही दिंडीत सहभागी होत विठुनामाचा जयघोष करत पंढरीच्या वाटेवर निघाले। 225 वर्षांची या वारीला परंपरा आहे। गुंडा महाराजांची ही दिंडी 225 वर्षांपासून निघते। देगलूर ते पंढरपूर असा प्रवास या दिंडीत सहभागी होऊन हे वारकरी करतात। या वारीमध्ये आपल्याला आबालवृद्ध सहभागी झालेले दिसतायत। देगलूर ते पंढरपूर अशा या दिंडीचा प्रवास असतो। माऊलींच्या पालखीच्या आधी 3 दिवस ही पालखी प्रस्थान ठेवते आणि 3 दिवस आधीच पंढरपूरमध्ये दाखल होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।